सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी यांचं आज निधन झालं. कलमाडी साहेब आपल्या सगळ्यांना आज सोडून गेले. पांढरी दाढी, थकलेल्या व आधार घेऊन चालणाऱ्या कलमाडींचं 3 वर्षापूर्वी सार्वजनिक दर्शन पुणे महापालिकेत झालं होतं. पुणे फेस्टिवलचं निमंत्रण द्यायला पुणे महापालिकेत आयुक्तांना भेटायला आलेल्या कलमाडींना पाहून तेव्हा सर्वांना धक्काच बसला होता. पुणे म्हटलं की कलमाडी असं समीकरण एकेकाळी घट्ट रुजलेल्या या सांस्कृतिक राजधानीवर तब्बल 3.5 दशकं म्हणजे 35 वर्ष अधिराज्य गाजवलेली ही व्यक्ती इतकी वृद्ध झाली आहे, काठी घेऊन चालायला लागतं, हा खरोखरच त्यांना समोरासमोर पाहणाऱ्यांसाठी मोठा धक्का होता. मानवी जीवनाचा उत्तर काळ अर्थात म्हातारपण कोणालाच चुकलेलं नाही. परंतु काही व्यक्ती अशा असतात की त्यांनी कधी म्हातारच होऊ नये, अशांमध्ये कलमाडी मोडायचे. एकेकाळचे स्टाईल आयकॉन, तरुणांचे आयडॉल असलेले तसेच इव्हेंट, मग तो सार्वजनिक कार्यक्रमाचा असो की राजकारणाचा, झपाटून जाणं म्हणजे काय ते कलमाडींपासून शिकावं. पुणे मॅरेथॉन, पुणे फेस्टिवल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे उपक्रम साता समुद्रापार पोहोचले ते कलमाडींमुळेच. मुकेश अंबानी, टाटा, बिर्लांपासून अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, शरद पवार अशा दिग्गजांना ज्यांचा सहवास हवाहवासा वाटायचा, असं वलय होतं कलमाडींचं एकेकाळी. देशात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात कलमाडी अशी दिल्लीकर राजकारण्यांमध्ये एक क्रेज असलेले कलमाडी म्हणजे अफाट जनसंपर्क व ऊर्जेचा न आटणारा झरा होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनांवर हुकूमत गाजवावी ती कलमाडींनीच. शरद पवारांना 1990च्या दशकात पंतप्रधान पदाच्या काठावर पोहोचवण्याची कामगिरी कलमाडींच्या नावावर अजूनही शाबूत आहे. काँग्रेस हायकमांडच्या मनात पुण्यासंदर्भातील कुठलाही निर्णय घेणं असो किंवा कोणत्याही कार्यकर्त्याला पद देणं असो, कलमाडींच्या मांडवाखालूनच हायकमांडला जावं लागायचं. मी जगात कोठेही असो, पुण्यातील वर्तमानपत्रे दररोज सकाळी मला 8 वाजता वाचायला मिळालीच पाहिजे, असा दंडक त्यांनी आपल्या पियेला घालून दिला होता. कलमाडींचा आवाका व दराराच इतका होता की पुण्याच्या राजकारणात त्यांच्या सावलीला देखील घाबरलं जायचं. माणसाच्या जीवनात कधी काय होईल याचा नेम नाही, परंतु राष्ट्रकुल घोटाळा जो उघडकीस आला आणि कलमाडींना जेलमध्ये जावं लागलं. कलमाडींच्या आस्थाला तिथूनच सुरुवात झाली. वैयक्तिक माझ्यासमोर घडलेला एक किस्सा मला अजूनही आठवतो की की तो प्रसंग आठवला की माझ्याच अंगावर काटा येतो. तो म्हणजे कलमाडींच्या मुलीच्या पुण्यातील रेसकोर्सवर झालेल्या लग्नाला अमरसिंग बरोबर आलेल्या अमिताभ बच्चनला लेट का आलास म्हणून रागावलेले तेच कलमाडी मी विसरूच शकत नाही. अवघ्या 20 फुटांवर अमिताभ व कलमाडी यांच्यामध्ये मी होतो. हे दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर आलं तरी माझ्या अंगावर काटा येतो. तर एकदा पुण्यातील पंचतारांकित हॉटेल ली मेरिडियनमध्ये एका बिझनेस कॉन्फरन्समध्ये आम्ही सगळे पत्रकार उपस्थित असताना अचानक भर कॉन्फरन्समध्ये मुकेश अशी एकेरी हाक अंबानींना मारलेले कलमाडी विसरणे अशक्यच. त्यांना PCMC न्यूज चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.